नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत. या बदलत्या वातावरणामध्ये शरीराला ऊर्जा देणारे आज आपण पौष्टिक असे लाडू बनवलेत बघा. आणि लाडू बघू शकता तुम्ही खूप खुसखुशीत होतात आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतात. तुम्ही सुद्धा बनवून बघा. याच्यामध्ये आपण शेंगा, खोबरे, तीळ वापरला असल्यामुळं ना शरीराला बळकटी देण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. आणि याचं टेक्स्चर बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये आपण थोडंसुद्धा तुपाचा वापर केला नाही आहे, तरीसुद्धा लाडू बघा किती मस्त वळत आहेत आपले. भरपूर टिप्स सकट तुमच्याबरोबर रेसिपी शेअर केली आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना तर प्लीज एक लाईक करा, रेसिपी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर लाडू बनवण्यासाठी इथं बघा आपण मोठ्या आकाराची मी थोडीशी जाडबुडाची कढई घेतली आहे. आता काय करायचं, आपल्या याच्यामध्ये शेंगदाणे सुरुवातीला भाजून घ्यायचेत. इथं बघा मी मोठा जाडा शेंगदाणा वापरला आहे, तुम्ही कुठल्याही प्रकारचा शेंगदाणा वापरू शकता. तर इथं मी 4 कप शेंगदाणे घेतलेत बघा. प्रमाण नाही या रेसिपीचं अगदी पूर्ण परफेक्ट आहे. या प्रमाणामध्येच तुम्ही सुद्धा बनवून बघा. गोडीला सुद्धा लाडू खूप छान होतात. अगदी प्रमाण अगदी परफेक्ट आहे. तर इथं बघा मी 4 कप शेंगदाणे घेतलेत. आता शेंगदाणे आपल्याला सुरुवातीला मोठा गॅस करायचा, एक 5 मिनिटं शेंगदाणे, आणि कढई चांगली गरम झाली की नंतर स्लो टू मिडियम गॅसवरती आपल्याला हे शेंगदाणे खमंग असे खरपूस भाजून घ्यायचेत बघा. असं शेंगदाणे भाजणे ना खूप गरजेचं आहे. त्यामुळंच लाडूला ना चांगली खमंग अशी चव येते. त्यानंतर आपण तीळ टाकून घेणार आहोत बघा. अर्धा कप इथं मी तीळ वापरले. तिळामध्ये भरपूर उष्णता असते, त्याच्यामुळे तीळ थोडेसे कमी वापरायचे आपल्याला. अर्धा कपच इथं मी तीळ वापरले. ते सुद्धा ना आपल्याला स्लो गॅसवरती भाजून घ्यायचेत. जेवढा आपण छान वेळ देऊन आणि स्लो गॅसवरती भाजून घेईल ना तेवढं लाडू खूप चविष्ट होतात बघा. आता हे सुद्धा आपल्याला काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 कप मी खोबरं घेतले बघा, किसलेलं खोबरं. आता हे सुद्धा आपल्याला एक 5 ते 6 मिनिटं स्लो गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजायला वेळ लागत नाही, फक्त अशा प्रकारे मिक्स करत भाजावं लागतं, नाहीतर पटकन लालसर होतं खोबरं. त्याच्यामुळं अशा प्रकारे मिक्स करतच भाजून घ्यायचं आहे. अगदी पटकन होतं, 5 ते 6 मिनिटामध्ये भाजून होतं. तर इथं बघू शकता आपलं खोबरंसुद्धा मस्त भाजत आलं आहे. कलरसुद्धा थोडासा चेंज झाला आहे याचा. आता खोबरं भाजून झाले बघा. अशा प्रकारचा कलर आला की आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि हे सगळं तिन्ही साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे. थंड केल्याशिवाय पुढची प्रोसेस अजिबात करायची नाही आपल्याला. आता इथं बघू शकता शेंगदाणे सुद्धा मस्त थंड झालेत. आता याच्यातलं साल असते ना ते आपल्याला काढून टाकायचे. चाळणीने काढली ना तर अगदी अजिबात पसारा न होता मस्त असे शेंगदाणे क्लीन होतात बघा. आणि कलरवरून तुम्हाला समजत असेल शेंगदाणे किती खमंग भाजलेत. तर पूर्णपणे बघा आपण इथं साल वेगळी करून टाकले. जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही साल वेगळी करू शकता. थोडंसं टरफलं जर राहिलं त्याचं तर काही प्रॉब्लेम नाही. आता याला मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे आपल्याला. आणि थोडं थोडंच वाटून घ्यायचं. एकदम जर शेंगदाणे भरपूर भरले ना भांड्यामध्ये तर काय होतं ना, खूप जास्त बारीक होतात. त्याच्यामुळे अशा प्रकारे आपण छोट्या भांड्यामध्ये शेंगदाणे बारीक करून घेतो आहे. तुमच्याकडे मोठा जार असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता. तर अशाच प्रकारे आपण पूर्णपणे सगळे शेंगदाणे बारीक करून घेतले. आता तीळसुद्धा आपल्याला असंच बारीक करून घ्यायचं आहे. आता इथं बघा खोबरंसुद्धा घेतलं आहे मी. ते सुद्धा अशाच प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला एकदम बारीक नसेल ठेवायचं ना तर खोबरं तुम्ही आहे असंच टाकू शकता मिश्रणामध्ये, तुम्हाला आवडत असेल तर. तर आता हे सगळं आपलं छान असं वाटून झालं आहे. याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचं आहे बघा आपल्याला. आता आपण 4 कप शेंगदाणे घेतले, अर्धा कप तीळ आणि 1 कप खोबरं घेतले. तेवढ्या प्रमाणासाठी ना इथं मी 3 कप गूळ वापरला आहे बघा. गूळ चांगला चिरून घ्यायचा आणि जो खुसखुशीत गूळ असतो की नाही तोच वापरायचा. जास्त चिवट जो कडक गूळ असतो ना तो नाही वापरायचा आपल्याला. चांगला मऊ गूळ असतो ना, आपण पोळ्यांसाठी वगैरे वापरतो ना, तो गूळ वापरायचा. आणि हे पूर्णपणे मिश्रण एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे. गूळ छान असा मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. एका सगळ्या बाजूनी मिक्स करून घेतलं ना म्हणजे गोडीसुद्धा सगळ्या बाजूने एकसारखी होते. आता अशा प्रकारे पूर्णपणे मिक्स करून झाले. आता आपल्याला हे सगळं मिश्रण जे आहे ना मिक्सरमध्ये थोडंसं वाटून घ्यायचं आहे बघा. थोडं थोडं टाकायचं मिश्रणसुद्धा भरताना भांड्यामध्ये, म्हणजे व्यवस्थित सगळ्या बाजूनी एकसारखं बारीक होतं. आता मिक्सर आपल्याला कमी जास्त करत छान असं सगळं वाटून घ्यायचं आहे.
गूळ व्यवस्थित असा मिसळला गेला पाहिजे तेवढ्यासाठी आपल्याला फक्त मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे. आणि असं वाटून घेतल्यामुळं ना छान असं व्यवस्थित बाइंडिंग येतं लाडू वळायला. तर इथं बघू शकता आपण सगळं मिश्रण छान असं वाटून घेतलं आहे बघा. आता याच्यामध्ये आपल्याला तेल, तूप काहीही टाकण्याची गरज पडत नाही. फक्त आहे असेच लाडू छान असे वळता येत आहेत बघा. अगदी पटकन लाडू बनवून तयार होतो. एका हाताच्या सहाय्याने जर लाडू वळायला घेतले ना मंडळी, तर एका मापाचे एकसारखे सगळे लाडू बनवून तयार होतात. कुठलाही साचा वगैरे वापरण्याची गरज पडत नाही आपल्याला. तर इथं बघा मी मध्यम आकाराचे लाडू वळून घेतलेत. मस्त तेल सुटले बघा आपल्या शेंगदाण्याला. जर तुम्ही शेंगदाणे कच्चे ठेवले ना मंडळी, तर व्यवस्थित असं तेल सुटत नाही आणि बाइंडिंग अजिबात चांगले येत नाही. लाडू चवीला सुद्धा खायला अजिबात चांगले लागत आहेत आणि खराबसुद्धा खूप पटकन होतात. त्याच्यामुळे शेंगदाणे चांगलं भाजून घ्यायचं, तीळ भाजून घ्यायचे, खोबरे भाजून घ्यायचे, पूर्णपणे थंड करायचं आणि नंतरच मिक्सरला वाटायचं. असं केलं तर लाडू चवीला सुद्धा छान लागतात आणि टिकायला सुद्धा लाडू भरपूर दिवस मदत होते. अजिबात खवट वगैरे चवीचे लाडू बनवून तयार होत नाहीत. तर इथं बघा अशा प्रकारे आपण सर्वच लाडू असे वळवून घेतलेत. तर इथे लाडू तुम्ही बघू शकता मस्त असा खुसखुशीत झालाय आणि असं वाटतं की लाडूमध्ये आपण बांधताना तूप वगैरे घातले की काय, परंतु असं अजिबात नाही. आपण व्यवस्थित शेंगदाणे भाजले असल्यामुळं तेल सुटले छान असं लाडूच्या मिश्रणाला आणि मस्त लाडू वळून झालेत बघा. आता हे तुम्ही महिनाभर आरामात स्टोअर करून खाऊ शकता. तुम्हाला हा व्हिडिओ जर थोडासा आवडला ना, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपली रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना, ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे लाडू कधी बनवता का, ते सुद्धा नक्कीच सांगा.